हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। तर कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त असाल। तर आज मी बनवणार आहे ब्रेकफास्टसाठी मिक्स डाळीचे आप्पे। तर मी डाळी आहे ना रात्री भिजायला टाकल्या होत्या आणि आता ते चांगले भिजलेत पण। आणि हे बघा, मी ना रात्रभर डाळी भिजायला ठेवल्या होत्या, तर मस्त भिजले आहेत आता। आणि ह्याला आता मिक्सरमध्ये काढून आपण वाटून घेऊया। आता इथे ना मिक्सरमध्ये काढलंय आणि मिक्सरमध्ये वाटून घेता येणार ना। मी इथे 2 मिरच्या आणि थोडंसं आलं पण टाकलंय। गुड मॉर्निंग पिकू। पिकू पण आली मदत करायला मला। त्यात पिकू पण उठले आणि माझे ना इथे पीठ पण तयार आहे आप्यांचं। आणि इथे भाज्या पण कट केल्यात, कॅप्सिकम, गाजर आणि कोथिंबीर आणि थोडंसं हळद आणि मीठ टाकायचे। ओके, तुम्हाला नाही सांगत मी। आणि मला चॉपिंग बोर्ड घ्यायचा आहे, खराब झालाय। ओके, कधी घेणार आहे? ते आप्याचं भांडे थोडंसं किती? थोडंसं चवीपुरतं। चवीपुरतं म्हणजे अर्धा? थोडीशी हळद, अर्धा स्पून। ज्याचं त्याचं हे असतं। ओके, आपल्याला कमी लागतं। आता काय झालं? मिक्स करायचं। यावर मस्त रायता वाटतो आता, दही रायता। देऊ का? देऊ तुला देऊ? तू याच्यात सोडा नाही टाकत ना? ना, हा सोडा नाही टाकायचं। कोणाला टाकायचं तर टाकू शकतो, तरी पण हे होत। हे बघा, हे बघा, हे काय करतेस? खाली हे घेतलंय डब्बा। किती एज वरती उभी आहे बघ ती पोरगी, एवढ्या हाईट वरती। ती स्वतःहून डबा घेते, स्वतः चढते, ऐकतच नाही माझं। बघ ना किती डेंजर वाटते अशी। बापरे, याच्यावर पण चढली का तू? मग नाही बाबू, असं नाही चढत। दीदी नाही, दीदी दीदी नाही, स्कूलला गेली दीदी। स्कूलला गेली दीदी। पुढे बघून दीदी दीदी करते। ती स्कूल मध्ये गेली। ही पडणार आहे सोना। पिकू असं नाही करायचा, इरिटेट नको करू। चल मी तुला खायला देते बघ। चल, रेडी झाल्यानंतर मला बोलव। तिला घेऊन जा, टीव्ही लावून दे तिला। चल, तरी ते आता आप्याचं भांड गरम करायला ठेवलंय आणि त्याला नंतर तेल लावणार, त्याच्यानंतर त्यामध्ये टाकणार पीठ, मग आप्पे तयार होतात। आप्पाने जर व्हिडिओ बघितला तर आप्पा म्हणतील आप्पे आप्पे काय करायला लागले ते लोक। तरी ते बघा, आप्पे आहे ना झालेत एका बाजूने भाजून। आता मी यांना पलटते। एका बाजूने भाजून झाले, आता दुसऱ्या साईडला केलेत मी। आणि तोपर्यंत चटणी करून घेऊया। मी इथे नारळ फोडलाय। इथे ना चटणीसाठी मी ओलं नारळ घेतलेलं आहे, खोबरं, 2 मिरच्या, थोडंसं अद्रक आणि कोथिंबीर आणि थोडंसं मीठ टाकणार, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आणि नंतर मग मिक्सरला बारीक करून घेणार। तर इथे चटणी रेडी आहे आणि आप्पे पण रेडी आहेत आणि इकडे अजून होत आहेत। पिको आहे ना टेडीला भरवत होती, तर ते खात नाही, ते बोलते ना ना ना। तर यांनी टेडी घेऊन बसलेत नाही ते, म्हणून तिनं पण टेडी घेतलेला। आणि ते बघा, ब्रेकफास्ट रेडी आणि खायला सुरुवात केलेली आहे। टेडीला देते तू? बाळ आहे, नाही खाते। कसं झालंय? चटणी एक नंबर। रोज काय चटणीच आवडते का? बनवलेला नाश्ता नाही आवडत, चटणीच देते बनवून रोज।
नाश्ता पण चांगला आहे. तर चला आता आम्ही ब्रेकफास्ट करून घेतो. काय 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 पाहिजे? चटणी तिखट असते बाळा, नुसतं चटणी नाही खायचं. नुसतं काहीही असलं तरी पहिलं पप्पाला देते, पप्पाचं पोट भरते सगळ्या गोष्टीतच. हा मम्माला कधी येणार? हे बघा चटणी वाढते, बनवते मी आणि वाडावाडी करते तू पुढे पुढे. मम्मीला पण दे ना. नको मी आताच घेतली एवढी ना म्हणते. नको म्हणती चटणी नको. ये तिथे कुठे टाकते तू पिकू. तर ब्रेकफास्ट वगैरे करून झाला होता आणि मग पार्लरमध्ये गेले मी. खूप दिवस झाले आयब्रो करायचे होते. पिकू काय जाऊ देत नव्हती. मग आज गेले, तिला दुपारी झोपवलं जेवण वगैरे आणि मग नंतर गेले होते. तर आता आहे ना आम्ही थोडंसं बाहेर चाललो आहे. यांना आहे ना गाडीत पेट्रोल पण टाकायचं आहे आणि थोडंसं फ्रूट्स वगैरे पण आणायचे आहेत. आधार कार्डच्या पण इथे जायचं आहे. तर चला आता मित्रांनो, आधार कार्डसाठी आहे ना 6 महिने झालेत, अजूनपर्यंत आहे ना हिचं काय आधार कार्ड आहे ना बनून आलं नाही. गणपतीत नाही, जुलै महिन्यात आम्ही काढलं होतं. त्याच्यानंतर ते 2 महिने झाले. नंतर बोलायला लागले की तुमचं आधार कार्ड अपडेट केलं नाहीये, अपडेट करा. 2 महिन्यानंतर आम्हाला सांगितलं, नाही 3 महिन्यानंतर सांगितलं, कारण की गावी येणार होतं मम्मीकडे आधार कार्ड माझं. त्यामुळे मी गणपतीत जाणार होते ना, तेव्हा म्हटलं येताना घेऊन येईन. तर जुलै महिन्यात काढलं होतं, सप्टेंबर महिन्यात म्हटलं येताना घेऊन येईन. तर ते का आलं नाही तिथपर्यंत. आणि नंतर आम्हाला गणपती नंतर आल्यावर सांगितलं तुमचं आधार कार्ड अपडेट नाही झालं आणि अपडेट करायला सांगितलं. अपडेट केलं आणि त्याच्यानंतर काय इलेक्शन आलं, दिवाळी आली. दिवाळीला 2 महिने बंद आहे. इलेक्शन होतं. इलेक्शन तर झाले होते, ते होतं. तर तेव्हा पण सांगितलं की थांबा म्हणून. तर 20 तारखेपर्यंत आता झाले 20 तारीख. तर आता आम्ही अरे याच्यापेक्षा नाही तर कॉम्प्युटरवरती ऑनलाईन करून घेतलं असतं. तसं नसतं ते, युट्यूबला बघून आहे ना कळतं सगळं. तर चला आता आम्ही चाललोय, बघू आज काय आलं तर ठीक आहे, नाही तर कॅन्सल कर, इथं करूया आपण. मी शनिवारी गेले होते. नाही कधी गेले होते? मंगळवारी गेले. मला सांगितलं शनिवारी या. मी शनिवारी गेले, सांगितलं मंगळवारी गेले. बुधवारी या सांगितलं, बुधवारी गेले. बुधवारी सांगितलं शुक्रवारी या. तर आज शुक्रवार आहे, आज मी चालले. बघू आता काय बोलते. आज नाही झालं तर मग कॅन्सल करायचं डायरेक्ट. पेमेंट तर आम्ही 6 महिन्यापूर्वीच केले. आता काय माहित नाही, चला बघू तिथे गेल्यानंतरच कळेल. आता त्यांच्या लक्षात आहे पेमेंट केलेलं की नाही ते पण माहित नाही. त्यांच्या लक्षात असायला पाहिजे ना पेमेंट केलेलं. पेमेंट केलेली हे ना रिसिप्ट आहे ना आपल्याकडे. हा चला आता. खूप गर्दी आहे का इथे? SBI तर आता आहे ना आम्ही घरी आलोय. 8 वाजता गेलो होतो, 10 वाजले. लाईन मध्ये उभं राहिलो आणि शेवटी काही काम झालंच नाही. तेच बोलायला लागले की पॅन कार्ड पाहिजे, आधार कार्डच पाहिजे, हे ते जुनं काढायला लागले. आता बोलतात की आधार कार्ड आता परत नवीन काढलं ना तरी बोलतात 3 महिने येणार नाही, कारण की काय सांगितलं गव्हर्नमेंटचे रूल्स आहेत म्हणून. आणि गव्हर्नमेंटचे रूल्स नाही बोलतोय, लय मोठा फ्रॉड झाला बोलतोय कुठेतरी. ते फ्रॉड झाल्यामुळे ना आता लगेच अपडेट होऊन भेटत नाही बोलतोय. आता मला सांगतात पहिलं माहेरचं माझं पॅन कार्ड नाही, तर ते बोलतात की आता पहिला पॅन कार्ड काढा माहेरच्या नावाने, नंतर सासरचं नाव लावा म्हणून. आता आम्ही दुसरीकडे त्यांना बोललो आणि आम्हाला तेव्हा सांगितलं होतं आधार कार्ड अपडेट व्हायचे, पैसे घेणार नाही. आणि आता पहिल्यांदा मी पेमेंट केलं होतं आधार कार्ड काढायच्या वेळी आणि आता बोलतोय की त्याचे पण वेगळे चार्जेस आणि त्याचे पण वेगळे चार्जेस घे बाबा, पण काम करून दे ना. आता बोलतो बोललो पण नाही की बाबा तो 300 बोलला तर ठीक आहे बाबा, 300 असतील तर 300 घे. 300चे तर मी बोलतो 400 घे, 500 घे, पण एक टाइमावरती दे ना. फोन करून सांग जरा. करून द्यायलाच तयार नाही ती लोक. त्याची त्यालाच माहिती नाही की काय
काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. त्याला गव्हर्नमेंटचे रूल्स पण माहिती नाही, फक्त एक नाही का असं गाळा घेऊन बसलेला आहे. आणि स्वतःहून आहे ना समोरून फोनच नाही करत. मी आहे ना एक शनिवारी गेली होती, मला बोलले मंगळवारी या, मंगळवारी गेले तर बोलते बुधवारी या, बुधवारी गेले तर बोलते शुक्रवारी या. तर आज गेलो आम्ही, आज शुक्रवार होता, आज गेलो तर तिला म्हटलं मी एवढीशी लहान पोरगी घेऊन 4-4 फेऱ्या मारते, एक नंबर घ्या माझा आणि फोन केला पाहिजे की नाही. ती बोलते नाही तुम्ही मुलीला शाळेत सोडताना घेऊन जाताना करता म्हणून, विचारायला येता म्हणून. म्हटलं एवढीशी लहान मुलगी काय शाळेत जाते का? इतकंही नाही. आम्ही स्वतःहून नंबर घ्यायचा आणि त्यांना फोन करायचा. मग मी काल नंबर घेतला होता आणि आज फोन करून विचारला 8 वाजता, तर त्या बोलले या म्हणून. तर चला जाऊ दे, आम्हाला जेवण बनवायचंय, 10 वाजले. हो